टीसी आपला पाच चेक करना. आता नक्कीच आपण टीसीला पण आपला पास दाखवू. जर आपल्याला विचारलं तर नक्कीच आपण केला पास जेव्हा आपण पास काढलेला असत तेव्हा कोणी विचारत नाही. कॅमेराची पावर आहे, कॅमेऱ्याला बघून टीसी पण जवळ येत नाही. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे याचं नाव आहे क्रिएटिव्ह आर एस ब्लॉग. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आता आपण फायनल DJI Action 5 प्रोच्या कॅमेऱ्याने आपण शूट करत आहोत. काय आपला इश्यू होता तर मोबाईलला सपोर्ट नव्हतं करत 4K क्वालिटी, तर आपण सोल्युशन केलेलं आहे, त्याच्यावर तोड घेतलेला आहे. तर आता फायनली आपला जो येणाऱ्या ब्लॉग आहे शूट करतोय तो आपला ऑस्मो Action 5 प्रो DJIचा कॅमेरा आहे, त्याने आपण शूट करत आहोत. तर नक्कीच आपले ब्लॉग तुम्हाला आवडेल ना, आणि तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यादा सबस्क्राईब करून ठेवा आणि सपोर्ट करा मित्रांनो. तर भेटूया, चला मित्रांनो. तर आता आपले ब्लॉग असेच येणार, तर भेटू मी तुम्हाला स्टेशनवर. तर मित्रांनो, तर बघू शकता आपण आलेलो आहे गोंडे स्टेशनला. पाठीमागं बघू शकता तुम्ही पूर्ण गोंडे स्टेशन आहे आणि आपली ट्रेन आहे आता 12:33ची. 12:33 ट्रेन आहे. तर इथं तुम्ही पूर्ण कव्हरेज बघू शकता. इथं तुम्ही हे गोंडे स्टेशनच्या बाहेरचं ईस्ट आणि आपली ट्रेन या साईडला इकडे येणार आहे. येईन आपली ट्रेन आता 5-10 मिनिटं लेट आहे आपली ट्रेन. तर लवकरच आपली ट्रेन येईन आणि आपण ब्लॉग शूट करू. बघू शकता 12:33 आपली ट्रेन आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही वेस्ट साईड आहे. इथं तुम्हाला वेस्ट मध्ये जायचं असं गोंडीच्या, तर इथं वेस्ट मध्ये. तर गोंडी स्टेशन इथं डेव्हलप केलेलं आहे. पहिलं हे वाला नव्हतं, तर आता केलेलं आहे. तर आता तर भेटतो तुम्हाला ट्रेन आल्यानंतर. तोपर्यंत बाय. तर आता आपली ट्रेन आलेली प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पर 12:33 तर आपली ट्रेन आलेली फायनली 12:33. तर आता आपण ट्रेनमध्ये जर्नी करूया. आपली ट्रेन पण बघायला गेलं तर ट्रेन या रूटने जातो. इथून ट्रॅव्हल नक्कीच ट्रेन चालू झाल्यानंतर आपली ट्रेन इथून निघाली. तर मित्रांनो बघू शकता आता ती खाडी येत आहे, त्या मानपूर आणि वाशीच्या मधली खाडी आहे, दिवाळी खाडी. तर बघू शकता थोडी ट्रेन पण येते मुंबई से तुला जाणं. नजर आली मुंबई खाडी. मित्रांनो बघू शकता इथं बोट्स काय लोकल काम चालतं त्यांच्यासाठी बोट्स.
आणि इथं मासेमारी वगैरे पण करतात कोणी लोकांना मासेमारी मोठे होतं. आणि आज एवढं धूप आहे ऊन आहे तर बघू शकता पूर्ण जे समुद्राचं पाणी थोडं वाईट झालेलं पूर्ण वाईट झालं दिसत नाही. आणि आता आपली ट्रेन चाललेली आहे मानपूर ते वाशीच्या जे मधोमधचे खाडे आहेत तर तुम्ही बघू शकता ते खाडीचा नजारा. आणि आपली ट्रेन दुपारच्या टायमाला बघू शकता. या टायमाला दुपारच्या टायमात एवढं काय आहे साईडला हर्बल लाईनला एवढं काय खाऊ. फायनली इथं सपोर्ट करत घेतात. तर आता आपण भेटूया सीधा आपल्या बेलापूर स्टेशनला. तर कदाचित आपल्या ब्लॉग तुम्हाला आवडलं तर आपल्या चॅनल लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. त्याला भेटू पुढच्या स्टेशनला जे आहे ते लास्ट स्टेशन आपल्या बेलापूर. ट्रेन चालले उरण लाईन हे आहे आपलं बेलापूर मोठे मोठे डॉल आलेले आणि बघू शकता मित्रांनो. तर आता आपण उतरलेलो आहे बेलापूर स्टेशनला. तर आपली ट्रेन आता इथून जाणार ही वाली ट्रेन पनवेल लाईनला चाललंय तुला. तर आपण इथं उतरलेले. तर आता आपण डेली इथून आपले एवढे आहेत. दुपारच्या टायमाला एवढा काही ग्राउंड नसतंय. मॉर्निंगच्या टायमाला इथं मॉर्निंगला तुम्ही मॉर्निंगला जर ट्रॅव्हलिंग करत असाल तर मॉर्निंगला खूप क्राऊड असते. म्हणजे पुढं बघू शकता टीसी आहे फिर. तर टीसी आपला पार्ट चेक करणार. आता नक्कीच आपण टीसीला पण आपला पार्ट वाटू. जर आपल्याला विचारलं तर नक्कीच आपण केला पाहता. जेव्हा आपण पास काढलेला असत तेव्हा कोणी विचारत नाही. कॅमेराची पावर आहे. कॅमेराला बघून टीसी पण जवळ येत नाही. जर आता मी असं व्हिडिओ साधा सिंपल जात असतो तर नक्कीच त्याने मला अडवलं असतं आणि मला त्यांनी विचारलं असतं भावा तुझं तिकीट दे. पण त्यांनी मला तिकीट वगैरे काय विचारलं नाही. तर बघू शकता आता मी बेलापूर स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे.
नवी मुंबईमध्ये इथं खूप गरमी आहे. आता उन्हाळ्याचं सीझन चाललेलं आहे तर खूप गरमी वगैरे येतं. तर नक्कीच तुम्ही आपल्या घरात राहा आणि सेफ राहा. तर बघू शकता इथं समोरचा व्ह्यू खूप मोठा आहे. जी नवी मुंबईचं बेलापूर स्टेशन आहे इथं खूप मोठं पार्किंग एरिया आहे. नक्कीच तुम्ही आपली गाडी पार्क करू शकताय. काही काळानंतर आपली पण गाडी पार्क होणार. चला तर भेटू, मी आता पुढं तुम्हाला भेटतो. असं ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आपण थोडं पुढे जाऊन भेटूया. बाय. तर मित्रांनो बघू शकता, तर आता आपण फायनली जॉबवर पोहोचणार 5 मिनिटांनी. तर पहिलं मी याच ठिकाणी ब्लॉग शूट करायचो, कारण की ब्लॉग शूट करताना लोक खूप बघायचे आणि मला म्हटलं चांगलं फील नव्हतं होत. म्हटलं जे लोक आपल्या तोंडाकडे बघायचं, आपण शूट करायचं मोबाईल. तर आता कॅमेरा असल्यावर काय एवढं हे वाटत नाही. छोटा कॅमेरा आहे, मोबाईल असला की ते लोक आपल्याकडे बघायचे, तर आपल्याला चांगलं वाटायचं नाही ब्लॉग शूट करायला. आणि आपल्या व्हिडिओची क्वालिटी पण नव्हती येत आणि व्हॉइस प्रॉब्लेम पण होता. तर आपण सगळं सोल्युशन केलं त्याच्यावर. तर आता आपला मस्तपैकी तुम्हाला रिव्ह्यू भेटला असेल त्याच्या XM 5 प्रोचा. तर असे ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आपले, आणि असेच आपले न्यू कंटेंट आता आपल्या DJ XM 5 प्रोच्या कॅमेऱ्यावर येणार आहोत. तर आपल्या ब्लॉग चॅनलला नक्कीच तुम्ही लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला ज्याचा शेअर करा. चला तर भेटू अशा एका नवीन ब्लॉगमध्ये, त्याचं वेगवेगळे मोशन किंवा एक्सपेक्ट असणार त्याचे. चला तर भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग. तोपर्यंत बाय.